7 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजता चंद्रदेवाने धनु राशीत असताना उत्तराषाढा नक्षत्रात गोचर केला। त्याच रात्री 8:10 वाजता चंद्रदेव मकर राशीत प्रवेशले आणि 10 ऑगस्टच्या पहाटे 2:10 पर्यंत ते वास्तव्य करतील। 8 ऑगस्टच्या दुपारी 2:27 पर्यंत ते उत्तराषाढा नक्षत्रात राहतील। या काळात चंद्राच्या कृपेने काही राशींना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे। मेष राशीसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे। विद्यार्थ्यांना परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळतील। व्यावसायिकांना परदेशी संपर्कामुळे व्यवसाय वाढीची संधी मिळेल, तर नोकरी करणाऱ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक होईल। उत्पन्न वाढण्याचेही संकेत आहे। कर्क राशीसाठी चंद्राचा आशीर्वाद बेरोजगारांना नोकरीची संधी देईल। अविवाहितांना मित्रमंडळींबरोबर आनंदाचे क्षण मिळतील। कुटुंबात एकत्रितपणा वाढेल आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होईल। मकर राशीसाठीही हा काळ अनुकूल आहे। महत्त्वाच्या कामांमध्ये यश, मान सन्मान आणि आर्थिक लाभाचे योग आहेत। कुटुंबात शुभ कार्याची चाहूल लागेल। एकूणच या गोचरामुळे मेष, कर्क आणि मकर राशीच्या जीवनात सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे।